भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाच्या वतीनं सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी जे पत्र पाठवलेलं आहे, पक्षातून तुमची हकालपट्टी केलेली आहे, निष्कासित केलेलं आहे तुम्हाला आणि विलासराव जगताप यांना, तुमची भूमिका काय असणार? 2004चे विधानसभा निवडणुकीमध्ये आदरणीय विलासराव जगतापांनी पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये पहिलं भाजपचं आमदार निवडून आणलेलं आहे सुरेश भाऊ खाडेंच्या रूपानं. खरं भारतीय जनता पक्षाची सुरुवात विलासराव जगताप साहेबांनी केली. नंतरच्या काळामध्ये 2019ला यावेळी जगताप साहेबांचा पराभव झाला, त्यावेळी काँग्रेसचं विक्रम सावंत जतमधनं निवडून आले. त्यानंतर 2 वर्षांनी भारतीय जनता पक्षाचं पूर्ण संघटना मोडकळीत आलेलं होतं. बावनकुळे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मला विधानसभा प्रमुख म्हणून भारतीय जनता पक्ष संघटनेचे कामासाठी मला नेमणूक केली. 3 वर्षामध्ये महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचं संघटनेचं पहिलं वॉर रूम मी उद्घाटन केलं. म्हणजे जतमधनं सुरुवात झाली संघटनेच्या कामाला. आणि सांगली लोकसभा इलेक्शनमध्ये 8 विधानसभा क्षेत्रापैकी सर्वाधिक मताधिक्य सगळीकडं अपक्ष उमेदवार विशाल पाटलांची लीड होतं. जतमध्ये एकाच ठिकाणी माझा विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक मताधिक्य भाजपचे उमेदवार संजय काकांना मिळालेला. ही माझं कामाचं पोच आहे, भारतीय जनता पक्षाचं संघटनेचं पोच आहे. तिसरी बाजू 2024चं विधानसभेत निवडणुकीच्या आधी पक्ष संघटनेचं काम म्हणून लाडकी बहीण असू दे, राज्याची देशाचे प्रत्येक योजना घरोघरी पोचवण्यासाठी कमळ चिन्हाचं मी गळ्यात गमछा घालून जनसंवाद यात्रा केली. 320 किलोमीटर मी जत तालुक्यात पायी फिरलो. पक्षाचं एक रुपये घेतलेलं नाही आणि पक्ष संघटनेकडून एवढं संघटना करता येते ते संघटना केलं. प्रत्येक घटकाचा मी सन्मान केलो. महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक सगळ्यांचे मी सन्मान करत फिरलो. त्याचीच फायदा भारतीय जनता पक्षाला विधानसभा 2024ला झालेला आहे. आणि या ठिकाणी आमची भूमिका होता, आपल्या माध्यमातून पण आम्ही सांगितलेलं होतं, विलासराव जगताप साहेबांनी आम्ही भारतीय जनता पक्षाचं खूप चांगलं संघटन जत तालुक्यामध्ये आहे. 2024ची निवडणुकीत स्थानिक भूमिपुत्राला जर विधानसभेला आपण संधी दिलं नाही तर आपण बाहेरच्या उमेदवाराला स्वीकारणार नाही. उपरा उमेदवार आम्हाला नको आहे. आम्ही निवडणूक सक्षमपणे जिंकू असं आम्ही पक्षाला, वरिष्ठांना, देवेंद्रजींना, बावनकुळे साहेबांना सांगितलेलं होतं. आणि आपल्याही माध्यमातून आमच्या भूमिका काय होता, भूमिपुत्राला संधी नाही दिलं तर आम्ही भाजपचं काम करणार नाही. ह्या भूमिकेशी स्पष्टपणे आम्ही त्या भूमिकेसोबतच गेलो, भूमिका बदललेलं नाही. आणि आज आपण विचारतंय माझ्यावर मुकुंद कुलकर्णींनी कारवाईचं पत्र काढलेलं आहे. यामध्ये मला असं वाटतं आहे की भाजप विरोधात मी लढलेलो आहे. 2024चे विधानसभा त्याला 3 महिनेहून अधिक होऊन गेले. आता आपणच पार्टी सोडलेलं आहे. 25 ऑक्टोबरला माझी उमेदवारी पक्षाने कट केल्यानंतर आम्ही ज्या दिवशीच पक्षाचं सर्व पदाचा राजीनामा दिलेला आहे. मी विधानसभा प्रमुखाचा राजीनामा दिलो आणि प्रदेश कार्य समितीचं सदस्याचा राजीनामा दिलो. आता 3 महिन्यानंतर की गोपीचंद पडळकरनी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्यांचं स्वतःचं महत्त्व कमी होतं आहे म्हणून माझ्यावर कारवाई करायची किंवा विलासराव जगताप साहेबांना पक्षातून कमी करायचं, हकालपट्टी करायचं असलं सगळं आग्रह धरून पक्ष कार्यालयातून हा पत्र काढलेलं आहे. पण मला यामध्ये असं वाटतं की मी सगळ्यांशी तालुक्यात चर्चा केलो. राज्याचे वरिष्ठ नेतृत्व देवेंद्र फडणवीस साहेब आणि बावनकुळे साहेबांना हा विषय निदर्शनाला आणतो. कारण आता देवेंद्र फडणवीस साहेब आठवडाभरात बाहेरच्या देशात आहे, आउट ऑफ इंडिया असल्यामुळं मी आल्यावर त्यांना ही पत्र दाखवतो किंवा माझ्यासारखा अतिशय एक निष्ठावान कार्यकर्त्याला ज्यांनी पक्ष वाढवलं, स्वतःचं घर जाळून पक्षाकडनं एक पेनही घेतलं नाही आणि वॉर काढलं, ज्यांनी भाजप पूर्ण प्रत्येक घरापर्यंत रुजवले, त्या माणसाला जर आज बक्षीस मिळत असेल तर वरिष्ठ नेत्यांना फडणवीस साहेबांना विचारतो. कारण त्यांनी खूप अगदी 20-25 वर्ष पक्ष त्यांनी संघटना केलेलं आहे. त्यांनी प्रदेशाध्यक्ष होते. त्यांनी अतिशय प्रवाहाच्या विरोधात पक्ष राज्यात वाढवलेला आहे. तसेच मी जतमध्ये काँग्रेसच्या विरोधात पक्ष वाढवलेला आहे. माझ्यासाठी ही बक्षीस योग्य आहे का, मी वरिष्ठ नेत्यांना विचारतो. मग पुढची दिशा एक मोठं मेळावा घेऊन जतमध्ये असं काही लपून 10 बाय 10 खोलीच्या बसून नाही, तालुक्यात सगळ्यांना बोलवून माझं पुढची दिशा ठरणार आहे.
कारण आधी ही बक्षीस माझ्यासाठी आणि विलासराव जगतापांसाठी योग्य आहे का, ही मी राज्याच्या वरिष्ठ नेते देवेंद्रजी आणि बावनकुळे साहेबांना विचारून पुढचं मी दिशा ठरवणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.